1638 साली महाराष्ट्राच्या देवगिरीवर जन्म झालेली झेबुन्निसा ही आपल्या तल्लख बुद्धिमत्तेसाठी प्रसिद्ध होती। वयाच्या 7व्या वर्षातच तिनं संपूर्ण कुराण पाठ केलं होतं। याबद्दल तिच्या बापाला तिचा खूप अभिमान देखील होता। गणित, साहित्य, खगोलशास्त्र, तत्वज्ञान अशा अनेक विषयांचा तिचा अभ्यास होता। ती आपल्या काळाच्या फार पुढे होती। आपल्या बापाला ही गोष्ट आवडणार नाही हे माहिती असताना देखील ती अनेक गोष्टी गुपचूपपणे करायची। मख्फी असं नाव धारण करून तिनं हजारो कविता लिहिल्या। जेबुल तफसीर, जेबुल मोनशात नावाचे कविता संग्रह लिहिले। मख्फीचा अर्थच मुळात द हिडन वन म्हणजे लपलेली किंवा छुपी असा होतो। त्यामुळे साहित्य आणि संगीताचा द्वेष करणाऱ्या तिच्या बापाला जेव्हा आपल्या मुलीचे हे उद्योग समजले त्यावेळी तो आपल्या मुलीचा देखील द्वेष करू लागला। 1681 साली त्यानं आपल्या मुलीला कैदेत टाकलं। पुढे 1702 साली म्हणजे 20 वर्षानंतर झेबुन्निसाचा कैदेतच मृत्यू झाला। असं दुर्दैवी नशीब असायला जसा बाप लागतो तसाच तिचा बाप होता औरंगजेब।